की जो हा जीव 79 आहे ना गाथा 89 तर कर्ता कर्म अधिकारामध्ये हा जीव काय करतोय, ज्या भावाला करतो तो त्याचा करता, म्हणजे करतो म्हणजे परिणमन करतो एवढाच तिथं सेन्स आहे. करतो म्हणजे मागं पुढं करतो असा अर्थ नाही. जर पर्याय मागं पुढं करू लागला तर त्याला करता कर्म अधिकार समजत नाही. आणि किती सोपं आहे. आता रविवार नंतर कुठला वार येत असतो, आपल्याला मंगळवार बाजार जास्त आवक असते, पैशाची नफा असतो म्हणून तो यावा म्हणलं तर येतो का. म्हणजे तारखेमध्ये सुद्धा 1 नंतर 2च तारीख येते. त्याच्यानंतर तिथीमध्ये सुद्धा त्रयोदशी नंतर चतुर्दशीच येते. म्हणजे सगळं कसं आहे, क्रमवार आहे. त्याला न्यायग्रंथांमध्ये अष्टसहस्रीमध्ये काय म्हटलंय, कालक्रमाच्या पट्ट्यावर जी पर्याय जेव्हा होणार आहे तेव्हाच होत असते, तिला मागं पुढं कुणीच करू शकत नाही. इंद्र नाही, जिनेंद्र नाही. 2 का घेतले, तर इंद्र आणि जिनेंद्र दोघं का घेतले, तर इंद्र हा सरागतेचं प्रतीक घेतला आणि जिनेंद्र हा वितरागतेचं प्रतीक घेतला. मग अशा रीतीने इंद्र जिनेंद्र दोघं पण मागं पुढं करण्यास समर्थ नाही. म्हणून यातनं काय लक्षात घ्यायचंय, जी कालक्रमाच्या पट्ट्यावर पर्याय ज्या योग्यतेने जशी होते तशी ती चालली आहे. मागं पुढं पर्यायांचा जो ऊर्ध्व प्रत्यय आहे त्याला मागं पुढं कोणी सुद्धा करू शकत नाही. मागं पुढं करण्याचा विचार केला किंवा अशी पर्याय नको अशी पाहिजे, मनस्ताप कुठं होतो, तर पर्यायाला मी मागं पुढं करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं मनस्ताप होतो. एवढ्या लवकर ही व्यक्ती आपल्या संयोगातनं जायला नको होती. काय झालं, क्रमनियमित पर्यायाचा नकार. त्याच्यानंतर अशी घटना आज घडायला नको होती, म्हणजे अजून परत घडावी हे भाव केले, पुढंच झाली असती तर चाललं असतं म्हणतो. म्हणजे संपूर्ण क्रमनियमित पर्यायाचा नकार करायला लागलोय. मग असं केल्यानंतरच आम्ही काय करतो, वस्तुव्यवस्थेला डावलतो आणि वस्तुव्यवस्थेला डावलल्यामुळे मिथ्या दृष्टी होतो. म्हणून काल काय सांगितलं होतं, धर्म अर्थ काम धवलाच्या पहिल्या पुस्तकातलं काय घेतलं होतं, 4थ्या पुस्तकात आहे. एक असे 3 घेतले, धर्म अर्थ काम. असे मानणारे, न मानणारे, एकेकाला न मानणारे, एकेकाची इच्छा करतात म्हणजे बाकीचे मानत नाहीत. आणि काही जण 2-2ची इच्छा करतात, धर्म अर्थ, अर्थ काम, काम धर्म, 2-2ची इच्छा करतात. ते पण जीव मिथ्या दृष्टी आहेत. आणि तिन्हीची पण इच्छा करत नाहीत, तर हा 7वा झाला. किती झाले, एक काही स्वतंत्र मानणारे, 2-2 मानणारे 3 झाले आणि 7वा तिन्हीला पण मानत नाही, तर हे 7ही काय झाले, मिथ्या दृष्टी झाले. म्हणून ह्यातनं लक्षात घ्यायचंय की अशा पद्धतीने आम्ही धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळं कशासाठी लावतोय, वस्तू सहाव धम्मो, वस्तूचा स्वभाव धर्म. अर्थ म्हणजे अर्थक्रियाच घ्यायच्या. अर्थ म्हणजे धन वगैरे बाहेरचं घेतला तर खूप बालिश अर्थ झाला, स्थूल अर्थ झाला. तर अर्थ म्हणजे माझीच काय आहे, नित्य अर्थक्रिया आणि अनित्य अर्थक्रिया. मग नित्य अर्थक्रिया हा अभेदवृत्तीचा विषय आहे, सम्यक दर्शनाला विषय रूपाने उपयोगी आहे. आणि अनित्य अर्थक्रिया हे साधन रूपाने उपयोगी आहे. अनित्य अर्थक्रियेमध्ये प्रमाण पण येत आहे आणि नय पण येत आहे, परंतु आपल्याला प्रमाणात्मक साधन अनुभूतीसाठी उपयोगी आहे, नयात्मक साधन नाही. आणि काम, काम म्हणजे आपल्याला बाहेरची इच्छा कामुकता वगैरे वाटते का, तर काम म्हणजे मला माझ्या अतिंद्रिय आनंदामध्ये राहण्याची पूर्ण इच्छा आहे. एकदा आत्मानुभूती घेतल्यानंतर ज्ञानीला ओढ काय, मी सतत स्वभावातच राहावं, स्वभाव सोडून मला दुसरं काहीच सुचू नये. आणि मोक्ष तर कहे, मोक्ष कहे निज शुद्धता. मग आता ह्या 89 गाथेमध्ये काय पाहत होतं, अथ शुद्ध चैतन्य स्वभाव जीवस्य कथम मिथ्या दर्शनादि विकारः जातः इति चेत. अथ मंगलवाची आहे, अथ नंतर, अथ अर्थ प्रारंभ पण होतोय आणि अथवन्नू अनुभूतीचा पण वाचक होतोय. आणि अथवर पुन्हा पुन्हा आचार्य 6 महिने सांगत होते. तर अथ नंतर शुद्ध चैतन्य स्वभाव जीवाचा कशा रीतीने मिथ्या दर्शनादि विकार उत्पन्न होतो अशी शंका असताना सांगतात. म्हणजे जीव तर वास्तविक पाहता शुद्ध ज्ञान दर्शनमय, आणि मग तो विकारी होतोच कसा अशी काय आहे शंका आहे. मग त्याला टीकेमध्ये उत्तर सांगतायत
उपयोगलक्षणत्वात् उपयोगः आत्मा तस्य संबंधित्वेन पुढं अनादि संतान अपेक्षा ही नाही आहे तुमच्यात ते आकाशाच्यामध्ये दुरुस्ती आहेत भरपूर म्हणजे चुका आहेत. तस्य उपयोगलक्षणत्वात् उपयोगः आत्मा तस्य संबंधत्वेन उपयोगलक्षणत्वात् उपयोगः आत्मा तस्य संबंधत्वे अनादि संतान अपेक्षया त्रयः परिणामाः ज्ञातव्याः. उपयोग लक्षण असल्यामुळे उपयोग आत्मा आहे. तत्वार सूत्रामध्ये पहिल्या अध्यायात उपयोग लक्षण म्हटलंय. श्रीसारच्या 181 गाथेमध्ये ओगो ओगे ओगो उपयोगात उपयोग आहे, उपयोगात क्रोध नाही, क्रोधात क्रोध आहे, क्रोधात उपयोग नाही. मग तिथं पण उपयोग घेतला तर उपयोग हा अभेद वृत्तीचा विषय घ्यायचा. लक्षण म्हटलं की लगेच अभेद वृत्तीकडे जायचं. तर उपयोग नंतर शुद्ध चैतन्य स्वभाव जीव कसा आहे तर उपयोग लक्षण असल्यामुळे उपयोग लक्षणपणा असल्यामुळे उपयोग आत्मा आणि त्याचा संबंध असताना अनादि संतानाच्या अपेक्षेने 3 परिणाम जाणण्यात येत. आता जरी अनादि संतानाच्या अपेक्षेने 3 परिणाम जाणण्यात येत असं म्हटलंय पण वास्तविक पाहता हे संतान शब्द सुद्धा ध्रुवाचा वाचक नाही. बौद्धांनी संतान म्हणजे प्रत्येक पर्याय संतान असते असं म्हटलंय आणि ते ध्रुवाचा वाचक घेतलेला आहे आणि तो सर्वथा खोटा मानलाय. तर ती विवक्षा इथं नाही आहे. तर इथं विवक्षा काय आहे की उपयोग लक्षणपणा असल्यामुळे उपयोग जीव आत्मा आहे त्याचा संबंधपणा असताना अनादि संतानाच्या अपेक्षेने 3 परिणाम अनादि संतानाच्या अपेक्षेने 3 परिणाम जाणण्यायोग्य आहेत. मग आता संतान म्हणजे एक पर्यायाला दुसरी पर्याय काय असते पूर्वपर्याय कारण त्याला परत पूर्वपर्याय कारण असं संतानाच्या अपेक्षेने म्हटलंय. पण संतानाचा अर्थ शाश्वत ध्रुव स्वभाव घ्यायचा नाही. कथम भूतस्य तस्य कशा प्रकारे त्या जीवाचं होतं मोहयुक्त असलेल्या जीवाचं के ते परिणाम कोणते ते परिणाम आहेत मिथ्यात्वम अज्ञानम अविरती भावः च इति ज्ञातव्यः इति. तर ते परिणाम कोणते तर मिथ्यात्व अज्ञान आणि अविरती भाव. मिथ्यात्व अज्ञान आणि अविरती भाव अशा रीतीने जाणण्यायोग्य आहे. ती म्हणजे अशा रीतीने. मग मिथ्यात्व म्हणजे जसं नाही तसं मानतो, मिथ्या ज्ञान जसं नाही तसं जाणतो आणि मिथ्या चारित्र जसं नाही तसं आचरण करतो. एक माठ पालता ठेवला तर पुढचे सगळे माठ पालतेच राहतात आणि एक सरळ केला तर पुढचे सगळे सरळ होतात. म्हणजे बघा की एक चूक झाली की संपलं. शरीर माझं आहे म्हटलं की तिथं संपूर्ण चूक झाली आणि अनादिकालापासून ह्या जीवाने ह्या शरीराचीच रुची करून काय केलंय संसार वाढवलाय. म्हणून मी या शरीरापासून कसा आहे अत्यंत अत्यंत भिन्न आहे. सन्मती संदेशमध्ये एक कथा छापून आली होती परिवर्तन. तर परिवर्तनमध्ये काय होतं भगदत्त नावाचा एक राजकुमार कुठं चाललेला आहे नौका विहार करत चाललाय आणि तेवढ्याच समोरनं मुंडिकेची नौका येते. ती पण राजकुमारी आहे आणि ती आपली भजन म्हणत आपलं स्वतःचं चिंतन करत ती निघून पण गेली. पण ह्याची दृष्टी तिच्यावर पडली की काय भाव झालेत मला विवाह करायचा आहे तर हिच्याशीच करेल. आणि लगेच बहिणीला सांगितलं पण की मी हिच्याशी विवाह करू इच्छितो. आणि बहीण म्हणते तू हा विचार खोटा आहे सोडून दे. ते जिनधर्मीय आहेत आपण नीच कुलीन आहोत ते आपल्याला ती मुलगी देणार नाही. तू हा विचार पण करू नकोस. तर त्यांनी काहीच तिचं ऐकलं नाही आणि काय सगळं मी त्यांचं परिवर्तन करून टाकेन म्हणून सांगितलं की पराक्रमावर उच्चता अवलंबून असते. मी त्यांना जिंकेन आणि ते आपोआपच काय होतील हीन होतील आणि मग त्यांचा विचार खोटा ते सोडतील. म्हणून त्याने लगेचच दूध पाठवला. दूध पाठवल्यानंतर ते जितारी इतके चिडलेले आहेत की हे धाडसच झालं कसं माझी मुलगी मागायचं. आणि तो म्हणतो ह्याचे दातच तोडून टाका म्हणतो ह्या दुधाच्या. त्याची काहीतरी दुधाची विडंबना केली आणि तो दूध जसा आहे तसं येऊन सांगितल्यावर हा इतका चिडला की लगेच सैन्य घेऊनच निघाला. आणि झालं सॉरी केली की तिथं ह्यांचं तर सैन्य थोडं आहे. थोड्याच वेळात जितारीचा काय झाला नाश झाला आणि तो लगेच इतका विजयाचा उन्माद झालेला आहे त्याला की अशी तलवार अशी उगारूनच निघाल्या तिला राजकुमारीला शोधायला. जर नाही ऐकलं तर मी ह्या तलवारीच्या धारेवर तिला वाकवेल.
आणि झालं. संपूर्ण राजवाडा इतका मोठा आहे, संपूर्ण तो फिरतो, कुठंच सापडत नाही. किती मजले ते सगळे चढून बघतोय तरी कुठं सापडत नाही. शेवटच्या मजल्यावर एक मंदिर असतं ऋषभनाथांचं, आणि त्या मंदिरात खूप अप्रतिम जिनबिंब असतं आणि त्याच्या समोर ती पण ध्यानस्थ आहे. आणि त्याने प्रवेश केला की तिचं ध्यान संपायला गाठ पडली. आणि ती तर एकदम शांत आहे. तिचे विचार कसे आहेत, सगळे आजन्म ब्रह्मचर्याचे आहेत. मी ती ह्या सगळ्या प्रकारामध्ये बिलकुल डगमगलेली नाही आहे. आणि तो तर आता कसा आहे, अगदी वासनेने बरबटलेला आहे. आणि तू माझ्याशी विवाह करायलाच पाहिजे असं काहीतरी प्रस्ताव मांडायला सुरुवात केली की तिनं सगळं भेदविज्ञानातच सांगायला सुरुवात केली की हे शरीरच आपलं नाही, कशाला वासनेमध्ये आपण अडकायचं आहे. खूप त्याला संबोधन केलं अगदी शांततेने, आणि इतकं व्यवस्थित संबोधन केलं आहे की त्याच्या मनातच आतून परिवर्तन झालं की मी वासनेसाठी ह्या लोकांना विनाकारण त्रास दिला. हे विचार आतमध्ये त्याच्या प्रस्फुटित झाले आणि तलवार तर गळूनच पडली. आणि शेवटी तर तो म्हणतो माझं चुकलं, मला क्षमा कर, आणि निघून पण गेला. कुणाचं परिवर्तन झालं? निघाला होता त्यांचं परिवर्तन करायला, पण तो स्वतः इतका परिवर्तित झाला की त्याला त्याच्या विकारी भावांचीच लाज वाटू लागली आणि तिथून तो तसाच निघून गेला. म्हणजे खरा कोण झाला? परिवर्तित स्वतःच. आणि त्यामध्ये त्याला इतका पश्चाताप झालाय, पश्चाताप नंतर होणारा ताप, की मी हे काय करून बसतो, माझ्याकडनं हे खूप अक्षम्य गुन्हा घडलेला आहे, मी असं करायला नको होतं, मी स्वभावालाच जाणायला पाहिजे आहे, शरीर माझं नाहीच आहे, शरीराच्या भोगासाठी मी काय वेळ घालवला विनाकारण आणि इतकी हिंसा केली. आणि तो पश्चाताप दग्ध होऊन तिला न घेताच निघून पण गेला. आहे का सगळं तलवारीच्या धारेवर? वाकू शकतो का? म्हणून यातनं लक्षात घ्यायचंय की हा जीव भगवान आत्मा असताना, शुद्ध ज्ञानदर्शन लक्षण असताना सुद्धा का अशी त्याची विडंबना होऊ लागली आहे. द्रौपदीची विडंबना तर थोड्या वेळासाठी झाली, आणि ती पाहणारा कोण आहे? पितामह भीष्म. बाणांच्या शय्येवर पडलेला आहे, प्राण जाईना म्हणून अर्जुनाने एकच बाण त्या जमिनीमध्ये सोडलाय आणि डायरेक्ट तोंडात पाण्याची धार. म्हणजे बघा पूर्वी कशी होती पद्धत. आपल्याला वाटतं आता बोर झालंय, जरा सुधारणा झाली आहे, जरा आधुनिक साहित्य जरा उपयोगी आहे, पण पूर्वी तर एका बाणातनं डायरेक्ट पाणीच निघालं बाहेर, तरी प्राण जाईना. आणि कृष्ण म्हणतो यांनी पाप बघण्याचं पाप केलंय. म्हणजे विटंबना चालली आहे. तर हे मोठे होते, घरात नातवांना वगैरे राबवू शकत होते, तुम्ही असलं करू नका मग सांगू शकत होते, पण तसं केलं नाही. पाप बघण्याचं पाप केलंय म्हणून ह्यांची ही सगळी काय चालली आहे, विटंबना चालली आहे. तर काय आहे, त्या भीष्मांच्या कानामध्ये हे सगळे शब्द पडले की त्यांना इतका पश्चाताप झाला, तिथंच प्रतिक्रमण प्रायश्चित्त झालं आणि लगेच प्राण पण गेले. आता बाणाच्या शय्येवर झोपले आणि फक्त एवढ्यातच अडकलं होतं की पश्चाताप होत नव्हता, त्यांच्याकडनं चूक कळत नव्हती, आणि तेवढं कळलं की लगेचच त्यांचे प्राण गेले. मग आपल्याला पण लक्षात घ्यायचं आहे आपल्या मनामध्ये सुद्धा काय काय चाललंय. मोह करतो, राग करतो, द्वेष करतो, इष्टभाव करतो, अनिष्टभाव करतो, सारखं आर्त रौद्र ध्यानामध्येच आम्ही लडबडतो. मग का असं होतंय? तर मोहयुक्तस्य, लगेच स्वतःकडे लावायचं आहे, मी मोहयुक्त झाल्यामुळे असं होत आहे. आणि मग कोणते ते परिणाम होतात? तर मग हे सगळे परिणाम सांगितले. मिथ्यात्व, अज्ञान, अविरती भाव हे सगळे ज्ञातव्य म्हणजे जाणण्यायोग्य आहेत. मग मिथ्यादर्शन, अज्ञान, अविरती हे काय भूषण आहे की दूषण आहे? आपल्याला दूषण आहे. तरी सुद्धा आम्ही काय करतोय, फार थाटात असतो. बघा आपल्याला भूतकाळ आठवायचा, महाराजजींचा तिथं काय आगमन झालं नव्हतं तोपर्यंत कसे होतो आपण, कसे होतो बोला की पटापटा. अज्ञान होतं, सारखं नटायचं, काय तर करायचं, 100 क्लिपा घालायच्या डोक्यामध्ये, इकडून तिकडं काय मजेत फिरायचं, गप्पा मारायचं, सगळा वेळ कशात चालला होता? विभावात. म्हणजे सगळंच काय विचित्र वागत होतो. पण जेव्हा समजलं शरीर आपलं नाही, भेद विज्ञान झालं, तेव्हा काय झालं? सगळी हौसमौस संपली. परिवर्तन झालं. बरं, आता परिवर्तनच गोष्ट ऐकली तर आपल्यात पण परिवर्तन घटवा. अजून परिपूर्ण झालं नाही, मग चला की पुढं, जागा भरपूर इकडं नाही इकडं, लगेचच दीक्षा घेऊन टाकायची.
म्हणजे इतकं आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे की मला ह्या संसारातलं बिलकुल आता रुचत नाही. तू रुचताम, समय सरस्वतीमध्ये काय म्हणतो, तू रुचताम जगत निरुची आलसे सो, तू रिचताम सकल न्यायक देवरीजे, बनाऊ पत्र कुंदन नाम रत्नो नाम अक्षरो लखी, तथापि मूल सूत्रो नाम अंकाये मूल्य ना कधी. तर तू रुचताम, भगवंतांना रुचलं. व्यवहार नयाने भगवान देव शास्त्र गुरु रुचले, निश्चय नयाने निज कारण परमात्मा रुचला. तू रुचताम, तू रुचला की जगतनी रुची आळसे, जगातली रुची काय झाली, आळसली. तू रिजताम, सकल ज्ञायक देव रिजे, स्वतःचा आत्मा रिजला म्हणजे त्यात आपण रमू लागलो तर संपूर्ण आत्म्यामध्ये काय आहे, न्यायक देव रिजे म्हणजे आत्मा सोडून मला काहीच आवडत नाही. म्हणून कुंद कुंदांची पत्र आहेत. पत्र किती वेळा वाचतात, पत्राची काही भानगडच नाही. 2 किलोमीटर गेलं की मोबाईल, 4 किलोमीटर गेलं की मोबाईल, डायरेक्टच सुरू होत आहे सारखं. यात्रेला गेलो तर यात्रा का जत्रा, घरातच सगळं लक्ष आहे. असा माल दे, असं कर तसं कर, घरात असा स्वयंपाक कर, सुनेला समजावून सांगतोय, पाहुणे आले तर आता असं कर तसं कर, म्हणजे सगळी काय जत्राच चालली आहे. म्हणजेच काय, आणि पूर्वी पत्र यायचं तर ते चालत घेऊन यायचे, पोचायला 15 दिवस, उत्तर यायला 15 दिवस, म्हणजे महिनाभर निराकुलता होती, तरी निराकुलता आहे. आणि आता काय लगेचच इथून तिथून तिथून इथं लगेच तार यंत्र फोन काय सगळं चाललंय, तर सारखी आकुलताच आकुलता. म्हणजे कुठं गेलो तरी शांती नाही जीवाला. म्हणजे हे सगळं चुकीचं चाललंय की बरोबर चाललंय, चुकीचं चाललंय. म्हणून कुंद कुंदांची पत्र आहेत. बनाऊ पत्र कुंदन नाम रत्नो नाम अक्षरो लखी, रत्नाच्या अक्षराने लिहिलं, तथापि मूल सूत्रो नाम अंकाये मूल्य ना कधी, तरी सुद्धा मूळ सूत्रांचं मूल्य करू शकत नाही. म्हणजे इतकी ही महानता आहे. आणि कर्ता कर्म अधिकार काय सांगतोय, अकर्ता अभोक्ता स्वभाव सांगतोय. अकर्ता अभोक्ता 2 पद्धतीने आता अभेदवृत्तीमध्ये पण अकर्ता अभोक्ता आहे, आणि एकदेश शुद्ध आणि पूर्ण शुद्ध इथं पण अकर्ता अभोक्ता आहे. तर त्रिकाली जो अकर्ता अभोक्ता स्वभाव आहे तो कर्तृत्वाच्या अतीत अकर्ता. आणि एकदेश शुद्ध निश्चयामध्ये शुद्धोपयोगाची पर्याय जी प्रगट झाली, स्वानुभूती घेतली, ती काय आहे, साक्षी भाव. पर्यायातला साक्षी भाव आहे. म्हणून दोन्हीमध्ये अकर्ता शब्द समान आहे, परंतु कर्ता कर्माच्या अतीत असा काय आहे, कर्ता कर्माच्या अतीत असा अकर्ता स्वभाव अभेदवृत्तीत सांगितला. आणि इकडं एकदेश शुद्ध पर्याय किंवा पूर्णदेश शुद्ध पर्याय सांगताना तिथं काय सांगितलं, साक्षी भाव म्हणजे पर्यायातला शुद्धोपयोग सांगितला, साधन सांगितलं. म्हणून इथं आपल्याला लक्षात घ्यायचंय, जो मोहयुक्त आहे तो जीव मिथ्यात्व अज्ञान अविरती रूपाने परिणत होतो. म्हणजे बघा, कामादी विकारी भाव करत राहतो, भोगाची रुची करत राहतो, त्यावेळेस आपण सावधान नसतो. पण जेव्हा त्याचा उदय येतो तेव्हा हाच जीव काय होतो, हैराण होतो. मग फार भोगाची रुची झाली की नरक दर्शन करायचं, काय होईल, लगेचच 1-2 तिथले काय चित्र बघेपर्यंतच वैराग्याला प्राप्त होतो की नको, आपण ह्या भोगाच्या रुचीने अनंत वेळा हे दुःख भोगलाय, नरक रिटर्न नाही, तिर्यांचे रिटर्न नाही, सगळं दुःख भोगलाय. मला आता इथून पुढं मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचर्यच राहो, मुनीच हो, आत्मध्यानच सुचो आणि दानास पात्र राहो. हे भाव सतत आपल्याला व्हायला पाहिजे. आणि हे भाव झाले तरच आपण काय होतो, मार्गस्थ होतो. आणि हे भाव झाले नाही तर आपण काय परत या गतीतनं त्या गतीत फुटबॉलच्या चेंडूप्रमाणे काय तो उडवले जातो. मग बघा, आपल्याला सारखी रुची कशाची, शाळा कॉलेज तिकडचं बाहेरचं टीव्ही वगैरे, परीक्षा असली तरी अर्धा तास टीव्ही बघितला जातो की नाही. आणि तेच इकडं आलो तर काय, थांबा मला खूप अभ्यास आहे, जाऊ देतात, काय नको, सेवा नको, स्वाध्याय नको, काय नको. 10 मिनिटात आलो म्हणतो ते काय, 10 मिनिटं म्हणजे एकला म्हटलं 10 मिनिटात आलो म्हणजे घड्याळ पण आता वेगवेगळे दिसते. 10 मिनिटं जरा वेगळ्या पद्धतीचे दिसतात, जरा जाफराबादीच आहेत, सगळं हायब्रिड आहे. तसं 3ला 10 मिनिटं संपले, 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत 10 मिनिटं संपले. आणि असं सामायिकाला बसलं की लगेच सुब आल्या.
पळूनच जातो. का तर आम्हाला सेवेची रुची नाही. का शरीर विकृत होत आहे लक्षात घ्या. शरीरात रोग का होतो? आधी मनामध्ये विकृती आली, भोगाची रुची आहे, बाहेरची रुची आहे, त्यामुळे शरीर विकृत झालं. बघा ते एक नंदीशन मुनी कसे होते. आम्हाला काय वाटतं आम्ही खूप स्वाध्याय केला, खूप ध्यान केलं तर आम्ही मोक्षाला निघालो. त्या मुनींना काहीच समजत नव्हतं आणि ते जे सगळे हे श्रुताचे पारगामी मुनी आहेत त्यांची इतकी सेवा केली की त्यांना किती 11 अंग, 14 पूर्व का 9 पूर्व, नंदीश्वर मुनींना ते सगळ्यांची सेवा करत होते. जेवढं त्यांना भरपूर अंगाचं पूर्वाचं ज्ञान प्रगट झालं, काय असेल ते बघून घ्या शास्त्रात. मग अशा रीतीने का झालं त्यांना ज्ञान? तर त्यांनी इतकी श्रुतधारींची म्हणजे जे ज्ञानी आहेत त्यांची सेवा केली की तिथं आपोआपच ज्ञान, म्हणून बाहेरनं ज्ञान प्रगट होत नाही. आपण एक एक पान वाचत बसायला लागलो आणि एक एक पान वाचून आपल्याला ज्ञान होतंय का? जसं लाडू एवढाच आनंद गुण नाही, तसं एक पान म्हणजे आमचं ज्ञान गुण आहे का? ज्ञान आत अनंत आहे, असीम आहे, मर्यादा रहित आहे. आणि त्या असीम ज्ञान आनंद स्वभावाला जाणलं तर पर्यायात आपोआपच क्षयक्षम वाढला. म्हणून असं वाचून किंवा काही कुणाकडनं शिकून ज्ञान येत नाहीये, तर आतूनच सहज दशा प्रगट होते ज्ञानाची. आणि ही ज्ञान दशा प्रगट झाली तर आपल्या जीवनामध्ये साफल्य. आणि जर आपल्याला ज्ञान सहज प्रगट झालं नाही आणि फक्त आपण पुस्तकस्थ विद्या सारखं पुस्तकात डोकं घालून बसलो पण आत्मानुभूती पण घेईना आणि चिंतन मनन पण करेना, तर आपल्या जीवनात परीक्षण पण होत नसेल तर सुधारणा पण होत नाही. म्हणून कसं आहे की जितकं माझ्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण सहित आत्मानुभूती असेल तर तिथं साफल्य. म्हणून प्रत्येक क्षणी आम्हाला काय करायचंय? मी माझा भगवान आत्मा आहे, मला परद्रव्याच्या परखणाची गरजच नाही. मग का आपल्याला अशी चिडचिड होते? तर आपल्याला कुणी बोललं तर राग येतो. सासूने सुनेला बोललं की राग येतो. कोणता कशा आहे उभारलाय? मान कशा आहे? मला असं का म्हणावं? चिडतो कुठं? मला असं म्हणलंच कसं आहे ना असं. त्यामुळेच आपल्या मनामध्ये काय होतात? परिणाम बिघडतात. तर सुनेने असं का म्हणावं? जाताना सांगून पण गेली नाही. किती दुःख असतं की नाही? दुःख आहे. लगेच आतमध्ये म्हणायचं बरं झालं पिढा गेली, न सांगता गेली. त्या गाडीची अनुमोदना झाली असती, परत त्या गाडीखाली जेवढे जीव मेले त्याची अनुमोदना झाली असती. त्यापेक्षा आपल्या अनुमोदा घेत नाही, फार चांगलं आहे. नवीन साडी आणू का विचारलं नाही, आणली, बरं झालं. तेवढं आणखी नवीन पाप कटला. अनुमोदना नाही घेतलं, किती चांगलं आहे. अनुमोदनेने सुद्धा काय? कृतकारिता अनुमोदना समान पाप आहे. नाही विचारत ना, फार छान झालं. असंच करत जावणायचं. आणि तसं म्हटल्यावर जास्तच विचारत. मग आता इतका उलट वैताग आला की का मी विचारू नको म्हणून सांगितलंय तुला आणि तू काय विचारते? तर मला कळलंय की तुम्ही अनुमोदना दिल्यावर तुम्हाला पाप लागतंय, मग तुम्हाला थोडं भागीदार करून घेते की मी एकटीच का पाप भोगू. आता ती जरा जास्तच वक्र आहे. झालं आता आणखीन आफतच सगळी. म्हणून कसं आहे की किती न्यायक राहतो, तटस्थ राहतो, स्वभावात राहतो, तेवढंच आपल्याला शांती आहे. म्हणून जो खुद में फिदा है वह खुद खुदा है, जो पुद्गल में फिदा है वह गदा है. मग गदा गलती को धारण करे गदा. मग गदा व्हायचंय का खुदा व्हायचंय बघा. मग इतका आतमध्ये स्वभावाची रुची लागली आणि ज्ञान झालं तर सगळं आहे. नुसतं आलो गेलो, फक्त कायतरी सेवा केली, हातपाय दामले, काय तर केलं आणि गेलो, पण ज्ञान झालं नाही तर आपल्या जीवनामध्ये स्थिरता येत नाही, दृढता येत नाही. मग आपल्याला वाटते काय जाऊ दे, स्थिरता येत नाही तर बाहेरच मजा करू. मग झालं, मजा नसून ती सजा. म्हणून इतकं स्वभावाची रुची वाढवायची की ही सगळी मजा सजा आत्ताच संपली. म्हणून जो मोहयुक्त आहे त्याचे हे 3 परिणाम आहे आणि जो ज्ञानयुक्त आहे त्याला हे परिणाम मिथ्यादर्शन, अविरती, अज्ञान वगैरे होऊ शकत नाही.